असं जाणवलं की माझ्या आतमध्ये खूप काही निगेटिव्ह होता। आज ज्या खलनायिका सगळ्या करवत्या त्यांचं खरंच ना हार्ट आपण म्हणतो ना त्याचं क्लीन झालेलं आहे, कारण ते सगळे द्वेष निगेटिव्हिटी बाहेर निघून गेलेली आहे। मी कधीच तुमच्याबरोबर चहा प्यायला आता म्हणजे विचार करणार आहे। काही लोकांनी कॅमिओज विचारले, असं लोक धरून चालतात की मी बिझी आहे त्यामुळे ते कॅमिओ विचारतात। ही खरी दाढी आहे म्हणजे तुम्ही मग काढू का? आता खरं तर मी खूप घाबरली आहे, कारण मी नागेश्वर आणि उर्वशीच्या तावडीत सापडली आहे। हे तुम्हाला मी का म्हणते कळेल जेव्हा तुम्ही नशीबवानचा प्रोमो नक्कीच तुम्ही पाहिला असेल। आणि ती सिरियल आपल्या भेटीला येते। अजय पुरकर, सोनाली खरे दोघंही अतिशय कमालीचे कलाकार आणि आता तुम्ही इतक्या दमदार भूमिकांमध्ये समोर येत आहे, त्यामुळे खरंच मस्त वाटतंय। ही खरंच एक मोठी ट्रीट आहे। सोनाली, अर्थात जसं मी म्हटलं की आपण याआधी भेटलो होतो तेव्हा तू त्या कमबॅकबद्दल बोलली होतीस आणि हा कमबॅक असा असेल तर कमालच आहे, तर तूच सांग याबद्दल। कमाल कमबॅक आहे, कारण की एका काय म्हणतात ना एक वेगळंच ताट असं सजलेलं आहे ज्याच्यामध्ये खरंच सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत आणि त्याच्यामध्ये मी त्या एका जसं मगाशी मोनिका म्हणाली की एक महाभोग थाली आलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझा पण सहभाग आहे आत्ता त्यासाठी मी खरंच नशीबवान आहे। वेगळ्या प्रकारची भूमिका आहे, एका नंबर 1 चॅनलसाठी आहे, नंबर 1 प्रोडक्शनसाठी आहे, ज्या सिरियलमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत। जसं अजय पुरकर पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर बऱ्याच वर्षांनी येत आहेत, या वेगळ्या भूमिकेमध्ये आदिनाथ टेलिव्हिजनवर येतो आहे। एक नवीन मुलगी, ऑफकोर्स तिची फिल्म आलेली होती मुक्ताई, पण ती एक गोड मुलगी नवीन सिरियलमधनं सुरुवात करते आहे। आणि अर्थात मी आणि आमचे डिरेक्टर आणि बरेच लेखक हे सगळेजणं इतकी इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन झाले ना की मला असं वाटतं की आता तर म्हणजे नशिबाने साथ दिलेली आहे, त्यामुळे आता फक्त प्रेक्षकांची साथ मिळण्याला। खलनायिकेची भूमिका आहे सोनाली, म्हणजे आम्हाला तू इमॅजिनच नाही करू शकत। तू इतकी गोड आहेस, म्हणजे तुझे इतके गोड पदार्थ बनवतेस, तिरामसीपासून तितक्यापासून तू गोडच आहेस आणि तुला असं बघणं हे आम्हाला सरप्राईज होतं। तुला पहिल्यांदा मलाही शॉक होता जेव्हा मला खलनायिकेसाठी विचारलं, कारण की मी ज्यांना सांगितलं ना की मी खलनायिका करते, म्हणाले काय तू खलनायिका? म्हणजे असं व्हायचं की ओके शिट सॉरी, आय मीन मी चुकीचं काही करते का? पण माझं तुझे उस नजर से देखाही नाही। पण मग मी म्हटलं की यार हेच चॅलेंज आहे, जे केलं नाही आहे, ज्यामध्ये लोकांनी कधी विचारही केला नाही आहे ते आपण करावं। भले त्याच्यामध्ये थोडीशी तारंबळ उडेल सुरुवातीला, पण ते करूया आणि ते करून दाखवूया। ते माझ्यासाठी सुद्धा एक वेगळं माइलस्टोन असेल आणि ते चांगलं झालं, माझ्याकडनं ॲक्सेप्ट झालं लोकांकडनं, तर आय थिंक आय विल बी रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ। सो काय कळलं तुला या दरम्यान की म्हणजे कधीच खलनायिका न केलेल्या अभिनेत्रीला मी हे विचारते की मग खलनायिका करताना असं काय तुला वेगळं वाटलं की हे असतं खलनायिका करताना मला असं जाणवलं की माझ्या आतमध्ये खूप काही निगेटिव्ह होता, ते मी बाहेर काढते आता की ओ अच्छा हे होतं माझ्या आतमध्ये। तरी आठवून डायलॉग राग द्वेष, हां हे राग द्वेष होते ते मी काढत नव्हते। ओके गुड, सो आय एम हॅपी की म्हणजे मला असं वाटतं की या ज्या खलनायिका सगळ्या करवत्या त्यांचं खरंच ना हार्ट आपण म्हणतो ना त्याचं क्लीन झालेलं आहे, कारण ते सगळे द्वेष निगेटिव्हिटी बाहेर निघून गेलेली आहे आणि आता माझी ती येणार आहे बाहेर। आणि इथे नागेश्वर म्हणजेच आपल्या सगळ्यांचं लाडके अजय पुरकर बसलेले आहेत। काय कमाल लुक आहे, मी घाबरले खरंच। मी कधीच तुमच्याबरोबर चहा प्यायला आता म्हणजे विचार करणार आहे। नाही मी म्हटलं ना मगाशी की खूप चांगला रोल आणि त्याच्या प्रतीक्षेत होतो, म्हणून मी टेलिव्हिजनवरती असं सांगायला हरकत नाही तुझ्या माध्यमातून की नाही घेतले मी ते रोल्स करायला। काही लोकांनी कॅमिओज विचारले, असं लोक धरून चालतात की मी बिझी आहे त्यामुळे ते कॅमिओ विचारतात। मग म्हणले की नाही असा रोल आहे पण तो आहे, मग मला त्यातनं पंच वाटत नव्हता काय, म्हणजे हे करूयात असं टेलिव्हिजनच्या ऑफर सध्यात येणंही कमी झालं होतं का? जे येत होत्या त्या तेवढ्या वाटत कमी नव्हतं झालं, रादर हिंदीच्या पण होत्या, पण ना मजा नव्हती येत त्यात। म्हणजे ना घुसून मला पॅशनेटली करायला आवडतं, तर ते तेवढं समोरनं आलं पाहिजे की ये है अभी देख तू क्या करताय, असं मला जेव्हा त्यांनी मला ब्रीफिंग दिलं या पात्राचं तेव्हा म्हणलं हां हे आहे। पण मी एका चित्रपटाच्या स्क्रीनिंग काय म्हणतो चित्रीकरणात अडकल्यामुळे मला दाढी काढता येणार नव्हती फॉर सम मंथ्स, तर मी तशाच अवस्थेत फिरत असताना ते म्हणले पहिला महेश सर म्हणले हा ये अच्छा दिखेगा लेकिन, मी म्हणलं आर यू शुअर, म्हणजे हे ते म्हणलं आर यू शुअर की तुला हे कंटिन्यू करता येणार आहे का? म्हणलं हां तोही म्हणजे म्युच्युअल आहे खरं तर। म्हणलं ओके सर आय विल गो अहेड आणि आपण हा दाढीचा लुक ठेवूयात। ही खरी दाढी आहे म्हणजे तुम्ही काढू का?
ओळख दाखवू का? व्हाईट पेपर फारच म्हणजे नॅचरली आलेला आहे. त्यामुळे हां, म्हणजे मलाही मी कधी वाढवली नव्हती, चित्रपटात लावायचो खोटी दाढी. त्यामुळे मी म्हटलं की चला करून बघू कसं दिसतंय. त्यामुळे तू बघ त्या आणि त्या प्रोसेसमध्ये मी दाढी वाढवायच्या त्या पहिल्या प्रोमोमध्ये आणि दुसऱ्या प्रोमोमध्ये ती पूर्ण जेव्हा वाढली आहे तेव्हा ती कशी दिसते. तर मग सगळ्यांना तो लूक आवडतोय असं कळल्यानंतर मी म्हटलं चला हा पहिला टप्पा दिसणं आणि मग जे पात्राचं डिस्क्रिप्शन येतं. तुम्हालाही तो प्रश्न आहे की अर्थात तुम्ही तर पॉझिटिव्ह म्हणजे काय काय पॉझिटिव्ह भूमिका केल्या म्हणजे ते आदर्शच आहेत सगळे, म्हणजे तानाजीपासून सगळंच. तर त्यानंतर एकदम हा वेगळा खलनायक समोर आहे, तो असा खलनायक ज्याची भीतीच वाटावी. सो तुम्ही अशा काही एका वेगळ्या आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात होता? होतो. तेच मी म्हटलं ना की जे हिंदी टेलिव्हिजनमधनं येत होतं, मराठी टेलिव्हिजनमधनं येत होतं, एस्पेशली खलनायक हे नव्हतं मला आवडत. खलनायक पण येत होते, नाही असं नाही, करायची इच्छा होती. कारण की खलनायक हे असं पात्र असतं ना की त्यात खूप खेळता येतं, कंगोरे खूप असतात. म्हणजे त्यात खोटं चांगलं वागायचं पण स्कोप असतो ना. कळलं का? एखादं चांगलं पात्र असतं ते चांगलंच वागतं ना, की एखादं नाही असं मारून टाकायला हे पटकन स्विच पण करता येतात. आणि तसं ह्या पात्राचे फ्लेवर्स आहेत की तो कुठेतरी खोटा आहे लोकांसमोर आणि त्यानंतर तो ॲक्च्युली कसा आहे हे कोणाला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना जसे जसे उलगडीत जातील ना तसे तसे एक एक शॉक या मालिकेतनं प्रेक्षकांना बसतील. म्हणून मला असं वाटतं की ज्याला म्हणतो ना ते हुक होते ना एखादी मालिका, ती आय एम 100% शुअर की ही पहिल्या एपिसोडपासून हुक होणार. जसं मी हिला विचारलं की खलनायक करताना हे काहीतरी तिला मिळालं किंवा हे काहीतरी कळलं, तसं खलनायक करताना तुम्हाला ते आतनं असं काय की हे काहीतरी आहे जे खलनायकच करू शकतो जे अदरवाईज तुम्ही खऱ्या आयुष्यात मिस करत? नाही, मी ना खरं तर खलनायक हे पात्र साकारताना मी ॲज अन ॲक्टर अदरवाईज ऑल्सो आय ऑब्झर्व अ लॉट. म्हणजे माझं सगळ्यात एखाद्या लग्नात मी कायम म्हणतो आणि मी एक्सरसाइज पण दिलेले आहेत काही वर्कशॉप्समध्ये की तुम्हाला बोर झालं ना एखाद्या लग्नात, अशी कोणीच ओळखीचं नाही, एक खुर्ची घ्यायची आणि कोपऱ्यात बसायचं आणि फक्त लोक कशी वागतात ते बघायचं. एखादी लकब मिळून जाते, एखादी बाई टिपिकल काहीतरी वागते, एखादा पुरुष काहीतरी बोलत असतो. मध्ये मध्ये आम्ही प्रमोशनला जात असताना एका माणसाचं हास्य मिळालं मला, तेजस बर्वे हसतच बसला होता, म्हणजे करक पकडलं होतं त्याचं हसणं की तो मधनंच असं बोलता बोलता हसायचं. म्हणलं दिस इज ऑब्झर्वेशन, दिस इज द बिगेस्ट वेपन ऑफ अन ॲक्टर की तुम्ही ऑब्झर्व करा ना कसं करते, हातवारे कसे होत आहेत, बॉडी लँग्वेज काय, दीड पायावर उभा आहे का, काही म्हणजे तुम्हाला काय. म्हणून मी म्हटलं लग्नात तुम्ही बोर होत असाल तसं. तर मी ह्या पात्रासाठी ना आय यूज टू ऑब्झर्व अ पर्टिक्युलर सेट ऑफ पीपल, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधले कसे कसे वागतात, हे बोलतात कसे, रफ कसे असतात किंवा त्यांची बॉडी लँग्वेज कशी असते किंवा कोणाला किंमत द्यायची ती कशी द्यायची, नसेल द्यायची तर ती कशी द्यायची, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू. आणि मग मी म्हणलं तसं की हे जर 10 लोकांमधून मी घेतलं असेल तर मी याच्यातलं एक पैसा याच्यातला एक पैसा असं करत ते जोडतो आणि मग देन आय ट्राय टू बिल्ड द कॅरेक्टर. हे भाऊ बहिणी म्हणजे तुमच्या तुम्ही जे काय तर सापडली आता, पण ते कॉम्बिनेशन मग तुम्ही सेटवरच म्हणजे ती सगळी मैत्री झाली का आधीपासून? आम्ही काम नव्हतं केलं आधी, पण ऑब्व्हियसली आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि अनेक पहिल्यावरती आल्या. आता जसं तू म्हणाले मी घाबरले होते तसं माझं असं झालं होतं की ओके आता हे कसे असणार आहे ना, असे जरा थोडे असं एक तर बॉडी लँग्वेजेस, एक तर त्यांची हाईट, नंतर त्यांचं तो असे ती दाढी आता आणि ते डोळे असे. असं झालं की ओके आता हे बोलणार का, अच्छा आता हे कसे बोलणार, आता हे फ्रेंडली असणार का, असं सगळं झालं. म्हटलं जाऊ दे मी बोलते असं म्हणून बोलायला सुरुवात केली आणि ही इज व्हेरी स्वीट. आणि त्याच्यातलं आणखीन एक चांगली गोष्ट अशी आहे की ते खूप सुंदर गातात, त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि मी त्यांना लगेच म्हटलं की हे बघा मला ना सेटवर थोडं गाणं शिकवत जा तुम्ही, कारण माझं गाणं सुटलं आहे. आणि तेही तयार झाले की तू मला सांग तुला कोणतं गाणं म्हणायचं आहे आणि आपण सुरुवात करू. सो ते एक छान ट्युनिंग आमचं आधीच सेटवर आता गाण्याचे क्लास पण चाललेले आहेत थोडं, आय थिंक होणारच आता. मधलं लाइटिंग चालू असतं तोपर्यंत काय करणार यांचं गाणं म्हणजे परवणी कमाल. आणि तुमचं कसं ट्युनिंग झालं यांच्यासोबत? नाही, छान होतं कारण की काय आहे ना, शी इज बीन वर्किंग फॉर सो मेनी इयर्स, त्यामुळे एक काम केलेल्या माणसाबरोबर ना पटकन ट्युनिंग होतं हे लक्षात ठेव. कारण की त्या सगळ्या गोष्टी माहिती असतात काय करायचं आहे काय. गॅप डझंट म्हणजे त्याला म्हणतात ना, गॅप असली तरी त्या जात नाही याचा अनुभव आला मला लगेच की नाही ते इट कम्स बॅक, इट्स अ मेमरी.
इट्स अ मसल मेमरी. तर ती परत येते आणि ती पहिल्या याच्या सीनपासून ती सुरू झाली की असं. ऑफकोर्स आम्ही व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा प्रयत्न करतो, ॲडलिपिंग आणि हे, कारण की हे अत्यंत 2 कलाकारांमध्ये घडणाऱ्या गोष्टी असतात. पात्र तू काही साकार, पण जेव्हा मी आणि सोनाली बोलत असतो की आपण हे असं घेऊयात का, किंवा तू असं म्हण, मध्ये मी हे म्हणेन आणि मग तू पुढे जा, असं ही जे डिस्कशन्सनी प्रत्येक सीनची व्हॅल्यू ॲडिशन होते आणि ऑब्व्हियसली सिरियलला त्याचा फायदा होतो. आणि तो नशिबाचा मोदक हे जे काय कन्सेप्ट आलेली आहे समोर, मी असं विचारीन की जर नशिबाचा मोदक मिळाला तर सोनाली काय करेल? नशिबाचा मोदक मिळाला तर मला मोदक खूप आवडतात. आधी तर तो मी खाईन, त्याचा आस्वाद घेईन पुरेपूर, कारण माझ्या नशिबात तो आलेला आहे. ते सुख घेण्यासाठी, ते काय म्हणतात ना, त्याची सगळे आशीर्वाद घेण्यासाठी तो मी घेईन. आणि मग त्यातनं जो मला एक मोदक म्हणजे काय आनंद, राईट. सो तो आनंद जो मला मिळालेला आहे तो मी अजून आजूबाजूला पसरवायचा प्रयत्न करीन, कारण माझ्या नावामध्ये सुद्धा आनंद आहे. पण म्हणजे असं काय नशीब चमकावं असं म्हणतात ना, तसं काय ख्वाहिश आहे अभी ते? खरं सांगू का, अशी खूप मोठी ख्वाहिश अशी काही नाही आहे. बस बाप्पाचे आशीर्वाद असावेत आणि सगळ्यांना सुखल मंगल आणि एक सुखी ठेवावं, एवढंच आहे. छान आरोग्य, छान काय म्हणतात त्याला, एक फॅमिली, आणि सगळ्या सुंदर गोष्टी होत राहू देत. विघ्न हरण म्हणतो आपण, ते विघ्न सगळी जाऊ देत. दॅट्स इट. बाकी अशी खूप मोठी स्वप्न नाही आहेत, छोटी छोटी स्वप्न आहेत, ती अशी आपोआप पूर्ण होत जात आहेत. जसं हे झालं आहे आत्ता पूर्ण, ती होत राहतीलच. आणि जर तुम्हाला नशिबाचा मोदक मिळाला तर काय मागणं असेल? मिळाला आहे ना ऑलरेडी. म्हणजे बघ ना, ही मालिका मिळाली आणि नागेश्वर घोरपडे हे पात्र मिळालं, त्यामुळे मला माझं चांदीचं नाणं मिळालेलं आहे ऑलरेडी. कारण स्टारसारखं चॅनल आणि त्यांनी अप्रूव्ह केलेली ही मालिका, कोठारे विजनसारखी निर्मिती संस्था, अजून काय पाहिजे. याच्या आधी मी कोठारे विजनसाठी आय रिकलेक्टेड, मी मध्ये महेश सरांना आठवण केली तर म्हणले माझ्याकडे अजून येते गाणं. त्यांच्या एका सिरियलसाठी मी टायटल सॉन्ग गायलं होतं देवकी पंडितांबरोबर. हो, त्यामुळे ती ह्या वाहिनीवर नव्हती, पण प्रोडक्शन त्यांचं होतं आणि अशोक पत्कींनी म्युझिक कंपोज केलं होतं त्याचं. सो तेव्हा मी जोडला गेलो होतो कोठारी विजनशी, पण नट म्हणून आज या मालिकेच्या निमित्ताने जोडला गेलो. त्यामुळे मला ऑलरेडी माझं नाणं मिळालेलं आहे, त्यामुळे माझा मोदक माझ्याकडे आहे. आम्ही आता वाजवणार आहे, शंकाच नाही. जाता जाता एक लास्ट क्वेश्चन हा विचारणार आहे की तुमचे असे जनरल फिल्ममधले फेवरेट विलन कोण आहे? हिंदी मराठी कुठले? हिंदी मराठी आय थिंक माझे फेवरेट विलन, बापरे एवढे खूप, किती छान. एखाद दोन नावं. निळू फुले सर कायमच. मराठीतले कलाकार असेल किंवा ते एखादं पात्र असेल जे लक्षात राहिलं आहे? निळू भाऊ हे ना बेंचमार्क, म्हणजे काय त्यांच्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे पण तिने ऑलरेडी हे नाव घेतलं आहे, त्यामुळे. पण पूर्वीच्या काळातले मला जर विचारशील तर मला राजशेखर आवडायचे. त्यांच्या एक डोळ्यात गंमत होती. स्वप्नील खूप चांगला मित्र आहे माझा, पण त्यालाही ते डोळे बहाल झालेले आहेत. आणि राजशेखर एक होते. हिंदीत मला वाटतं की असे खूप होते. हिंदीतले जास्त विलन्स हे स्टायलाइज्ड होते. अमरीश पुरी स्टायलाइज नाही, त्याच्याही आधीच्या एरातले म्हणतोय मी, म्हणजे अजित वगैरे, मग ते पाईप आणि ते सगळं, ते नीडेड सम ॲक्सेसरीज. असा विलन म्हटलं तर मला असं वाटतं प्राणसाहेबांचं सुद्धा स्टायलायझेशन होतं, पण ते जे काही त्यांचं ते डोळे बिळे ते सगळं फार मजा यायची त्या लोकांमध्ये. आणि ते कन्व्हिन्सिंगली करायची जी पॉवर आहे ना, ती मी या लोकांकडनं शिकतो. की ते खरं तसं नाही आहे, पण ते जे करतात ना, त्या कन्व्हिक्शनने करता आलं पाहिजे, मग ते पटतं. आणि नक्कीच आता नेक्स्ट फेवरेट विलन उर्वशी आणि नागेश्वर असणार आहेत, असं नक्कीच तुम्ही सुपरहिट व्हा. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.